नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार शिवाजी आनंदा खांडेकर व हिना कौसर मुख्तार शेख व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर गोरोबा मंदिर रोड येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्नर सभेस जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी परिसरातील ज्येष्ठ नागरिक बुधाजी मोरे हे होते. या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, नगरसेवक पदाचे उमेदवार शिवाजी खांडेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. या प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, नगरसेवक पदाचे उमेदवार शिवाजी खांडेकर, हिना कौसर मुख्तार शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, सचिन परदेशी, राजेंद्र आभाळे, नवाब कुरेशी, बबनराव पवार, संतोष डाके, युसुफभाई शेख, रशीदभाई शेख, फरीकभाई शेख, अफजल पठाण, तराना फाटिया, अल्ताफ पठाण, सागिर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कॉर्नर सभेचे आभार जावेदभाई शेख यांनी मानला. सर्वच महिला भगिनीच्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तिथे आज. मला प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपले जे मूलभूत प्रश्न होते, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला जो होता तो पाण्याचा होता. आशुतोष दादांनी उपोषण केलं त्यावेळेस देखील आपण सर्वजण तिथे उपस्थित होते. आपण देखील साथ दिलेली. अजीजबाई असतील, खांडेकर काका स्टेजवरच होते दोघं. उपोषण त्यांनी पण केलेले, सगळ्यांनी मिळून आशुतोष दादांबरोबर केलं होतं. आणि उपोषणाचं फळ म्हणजे आपण सर्वांनी दादांना निवडून दिलंच, पण दादाने आपला शब्द खाली टाकला का? आपला शब्द खरा ठरला. आणि आपला आज जे काही तळ आपल्याला दिसतंय ते आपल्या डोळ्यासमोर आपले काम दिसतंय. जे काही रस्ते आपल्या प्रभागामध्ये झालेले आहेत, खर तर भरपूर रस्ते आपल्या इथं झालेले आहेत. मोरे काका ते दत्तनगर रस्ता तो काम बाकी आहे, पण त्याच्यासाठी 30 लाख रुपये ऑलरेडी पडलेले आहेत. याचा अर्थ ते काम होणार आहे. जे काही कामं दिलेले आहेत, हे पहा इथं आपल्याला सगळ्यांना हे पॉम्पलेट दिलं असेल प्रभाग वाईज. जो काम करतो ना त्याला मतदान करा अशी विनंती असेल. एवढंच मी इथं बोलेन. व आपल्याला सर्वांना उद्या देखील आपल्या इथे सभा आहे, अजितदादा देखील येत आहेत. त्या सभेसाठी देखील मी तुम्हाला सर्वांना निमंत्रित करते. त्यासाठी देखील आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं. आणि 3 तारखेला सगळ्यात पहिला गुलाल इथं पाडला पाहिजे बरं का. होणार का? नक्की. एवढंच मी तर बोलते, माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. उमेदवार शिवाजी खांडेकर, हिनाताई शेख अतिशय चांगले उमेदवार आपल्याला मिळालेले आहेत. त्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे. आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जो काही कोपरगावचा विकास झालेला आहे तो विकास पाहून मी या राजकारणात ओढला गेलेला आहे. मी खर तर 20-25 वर्षापासून राजकारण सोडलं होतं, पण आशुतोष दादांचा विकासाचा जो काही ध्यास आहे तो बघून मला सुद्धा या कोपरगावच्या विकासामध्ये साथ द्यावं असं वाटलं, म्हणून मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. मी समाजकाम सोडलेलं नव्हतं. मी 3 दिवसापूर्वी जेव्हा या भागामध्ये प्रचार फेरी करता आलो, गांधीनगरचं जे मारुती मंदिर आहे तिथं मला काही बायांनी अडवलं. 50 बाया होत्या त्या ठिकाणी, म्हाताऱ्या कोताऱ्या, उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्या बायांनी मला अडवलं आणि त्या मला म्हणल्या मला तुमचा सत्कार करायचा आहे. कोण बाया होते मी ओळखत नव्हतो. मी त्यांना विचारलं तुम्ही कशा करता माझा सत्कार करताय. त्यांनी मला सांगितलं तुमचे जेवणाचे डबे आमच्याकडे रोज येतात. असे शेकडो महिलांना, शेकडो अनाथ निराधार लोकांना रोज जेवणाचे घरपोच डबे देण्याचं काम आम्ही करतो. नवा डबा ताजा ताजा घेऊन देतो, कालचा डबा घेऊन येतो. अशा अनेक काम आहेत माझे. ते सांगून मी आपला वेळ घेत नाही. आशुतोष दादांचं काम तर एवढं हिमालयापेक्षा जास्त उंचीचं आहे, पण त्याला आपल्याला साथ द्यायची मित्रांनो.
तर आमच्या अशी परिस्थिती होती पहिली का 8-8 दिवस 20-20 दिवस पाणी येत नव्हतं. 2-2 फुटाचे खड्डे होते, त्या खड्ड्यातून पाणी भरायचं. मग अशी परिस्थिती का बा इथे अशी परिस्थिती होती का लाईट लवकर राहायची नाही, पाणी भरायचं, पाणी 8 दिवसांनी 15 दिवसांनी पाणी यायचं, अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस दादा आमदार झाले, दादानी पहिली गोरबनगर 1 नंबरची टाकी गोरबनगरची बनवली. तिथून आम्हाला प्रत्येक गल्ली बोळात अशी परिस्थिती होती का लोकांना पाणीच येत नव्हतं. अशी परिस्थिती, महिला प्रत्येक गोष्टी यायच्या, पाणी नाही भाऊ, पाणी नाही, लाईट नाही, अशा बऱ्याच परिस्थिती. आम्ही प्रत्येक गल्ली बोळात पोल टाकले. आमच्या भागात 30 वर्ष झाले एकही गटर नव्हती. आम्ही 5 वर्षात पूर्ण भागात गटर केल्या. प्रत्येक गल्लीत 3 ब्लॉक बसवले. भरपूर असे कामं केले. आम्ही दादाकडे परत भांडलो, आपलं अजून दादा एक मोठी टाकी आपल्याला बांधून दिली. एवढं व्यवस्थित काम असताना अशी कुठलीच गल्ली राहणार नाही, आमचं काम राहिलं नाही. भरपूर काही आम्हाला दादांनी भरपूर सहकार्य केलं आणि भरपूर आमचे रोड, एक रोड राहिलाय फक्त, तो बी आता हे इलेक्शन झालं तर तो होऊन जाईल. लोक अपप्रचार करत्या, एक रोड करता आला नाही. अरे तुम्हाला 40 वर्षात काहीच करता हे काय तुम्ही करणार आहे? आम्ही 5 वर्षात करून दाखवलं. फक्त त्यांना दुसरे काही मुद्दे नाही राहिले त्यांच्याकडे. बोलावं काय? काहीच नाही. कशावर बोलणार? निवडणूक मुद्दा काय? आम्ही हे करू, आम्ही ते करू, काहीच करणार नाही. कुत्रा मेला तर ते उद्या पाहिलं सुद्धा येणार नाही. आम्ही घरचे माणसं असे तर निम्या रात्री फोन करा, मी नसलो हाजीर असतो, माझे घरचे असत्या, कधी काही काम सांगा. आम्ही प्रतिसाद भेद करत नाही. आम्ही सगळ्यांना धरूनच चालतो. आणि आम्हाला एकच सांगायचंय, हे लोक आश्वासन देतील, येतील, बनतील, काही होणार नाही. आपल्याला दादा असा भक्कम माणूस आहे का ते पाहायचं काम नाही. तुम्हाला काय सांगा, हा माणूस असा आहे. मी दादा असा विषय म्हणे, मी सांगितलं ना तू बिंदास लढ, मी आहे तुझ्या पाठीमागं, काय होईल तो आपण. म्हणून तुम्हाला सांगतो, दादाचे हात जर बळकट करायचे असेल तर आपल्याला दादाचेच नगरसेवक निवडून द्यावं लागतील, दादाचाच अध्यक्ष निवडून द्यावं लागेल. ही निवडणूक 5 वर्ष अजित भाऊ तुम्हाला दिसलेला आहे. कोणी हात वर करून सांगा अजित भाई दिसले नाही, शिवाजी आप्पा दिसले नाही, तर इथं मी निवडणूक लढणार नाही, मला मतदान सुद्धा करू नका. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला 5 दिवसासाठी आलेले सर्व तुम्हाला काही बी भूल थापाला बळी पडल. 5 दिवस वाढत फिरून राहिले आणि कधी न दिसणारे लोक तुमच्या समोर उभे राहणार आहे. आम्हाला मतदान करा, पण लक्षात ठेवा ही निवडणूक ही तुमची आहे. अजित भाऊ तुमचा भाऊ आहे, शिवाजी भाऊ पण तुमचा भाऊ आहे. ही निवडणूक आपल्याला सर्व माता बहिणींना जिंकायची आहे. नेहमी सगळ्यांचं नाव मी घेऊन सांगू शकतो, कोणती आई कोणती बहीण सगळ्यांचं नाव माहिती. मला एखाद्याने उभं राहून सांगावं काय नाव आहे, तुम्ही सगळ्या आई बहिणीचं नाव सुद्धा सांगू शकतो. माझे बहिणी असाल तर आमचे दाजी लोक आहे, माझे दाजी असाल तर माझ्या बहिणी बसेल आहे. सर्व आपलं कमसे 300-400 महिला आहे, 300-400 महिला आणि माता बहिणी माझ्या आणि माझे दाजी तेवढे. हे 800 मतदान आहे आपलं, हे लक्षात ठेवा. हा 800 मताचा ग्रुप आणि शेजारी पाजारींना सांगून जवळजवळ 1600-1700 मतदान आपल्या हातात आहे. आपण सर्व वार्डातले लोक आहे, आपल्याला ते 1600-1700 मतदान अजित भाऊला, शिवाजी आप्पा खांडेकर आणि कोपरगाव शहरामध्ये जे गोरगरिबांना जेवणाचे डबे पुरवतात, आपले समता बँकेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहे, भारताचे अध्यक्ष आहे काकासाहेब कोयटे. हा व्यक्ती एकदम स्वच्छ आणि एकदम पारदर्शक व्यक्ती आहे. हे कोपरगावचा विकास करण्यासाठी काकासाहेब कोयटे हे उभे आहे आणि त्यांना जोडीदार आम्ही आहे. हे लक्षात ठेवा. मतदान आपल्याला 3 करायचे आहे. 3 घड्याळ राहील आपले, वेगळे घड्याळच्या शेजारचे बटन दाबायचे आहे आपल्याला. कोणाचंही भूलथापाला बळी पडू नका, कोणाचंही ऐकू नका. आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आमचे लाडके आमदार आदरणीय आशुतोष दादा काळे साहेब यांना 3 ते 4 हजार कोटी रुपयाचा निधी दिला की आपल्या कोपरगाव शहराचा व तालुक्याचा विकास होईल. आणि प्रत्येकाच्या तोंडात आहे, प्रत्येकाचा विकास झालेला आहे. आमच्या भागाचा तर झालेला आहे. ज्याला 3-4 हजार कोटी दिसत नसेल त्यांनी दत्तनगर पासून सुरुवात करायची. माझ्या प्रभागात प्रत्येक गल्ली बोळ्यामध्ये रस्ते झालेले आहे आणि त्या रस्त्याला मला आदरणीय आशुतोष दादांनी निधी दिलेला आहे. त्या निधी मोजायला या इथं पहिले आणि नंतर तुम्हाला पूर्ण तालुक्याचा हिशोब देऊ, आम्ही नक्की देऊ. आज आमच्या माता बहिणीला पाणी 131 कोटीची पाणी योजना घातली दादांनी. 131 कोटी पाणीची योजना आपल्याला आज बी पाणी येत आहे आणि स्वच्छ आणि एकदम चांगलं पाणी येत आहे. हे कशामुळं? हे आपल्या दादामुळे येत आहे. त्यांनी तिथं भांडले आणि निधी आणला.
आपले अजितदादा पवार साहेब यांनी दादांना सांगून सूचना केल्या, आमच्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये कसे येईल, ती 1,500 रुपयाची योजना करण्यासाठी आम्ही जागे जागे बसून, आमच्या आमदार साहेबांनी सांगितले फॉर्म भरून घ्या. आम्ही प्रत्येक जागे जागे बसून, बूथवर बसून सर्व माता बहिणीचे फॉर्म भरून घेतले आणि ते फॉर्म भरून घेणारे आपले घड्याळवाले आशुतोष दादा होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं फॉर्म भरा. तर आपलं जे 1,500 रुपये आपल्याला देतात ते आपले घड्याळवाले आशुतोष दादा काळे साहेब अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आपल्या कोपरगाव मध्ये येतात. सर्व महिलांना येतात ना 1,500 रुपये. आज 15-16 महिने झाले, एकदम कोणालाही त्रास नाही, कोणाला पडवी काही अडचण नाही आणि कोणाला सगळ्यांच्या खात्यात पैसे येते. आमच्या दाजी लोकांच्या हातात पैसे येत नाही, आमच्या बहिणींच्याच हातात पैसे येतात. हे नक्कीच खरं आहे आणि ते पैसे येतात म्हणून थोडंफार आमच्या बहिणीचं गोरगरीब आहे, थोडंफार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो आणि आमच्या दाजींना पण मदत होती. एवढी विनंती सगळ्यांना, कोणीही कोणाच्या भूल तापेला बळी पडू नका. विनंती आहे सगळ्याला. आजीच भाऊ उभा आहे तुमचा आणि कधी बी आजीच भाई उभा राहील. माझ्याकडे पैसा नसला तरी तुम्ही मला निवडणूक ही तुम्ही मला फुकट मतदान केलं. मी 2011ला 1509 मतं घेतले होते. माझा पराभव झाला होता, पण तो पराभव नव्हता माझ्या माता बहिणी माझ्या पाठीशी उभ्या होत्या. हे आपण कोपरगावला दाखवून दिलं. कोपरगावला दाखवल्यानंतर मला आदरणीय आशुतोष दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. आशुतोष दादांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल, हा गरीब कार्यकर्ता जर 1509 मतं घेत असला तर हा स्वच्छ आणि पारदर्शक कार्यकर्ता आहे. हे लक्षात ठेवा. मी नगरपालिकेचे 5 वर्ष नगरसेवक आहे. 4 वर्ष असेच गेले आमचे, पण आमचे आमदार आमच्या संघ होत असताना आम्ही वाडाचा विकास केला. पण हे लक्षात ठेवा, मी कमीत कमी 3 ते 4 कोटी रुपयाचं काम आपल्या प्रभागात केलं. 1 रुपया सुद्धा खाल्ला नाही. हे माझं लेकरू इकडे पुढे हर्ष इकडे. याची शपथ खातो मी, 1 रुपया सुद्धा खाल्ला नाही. कोणी रस्ते बनवलंय, सगळं बनवलं मी, पण 1 रुपया खाल्ला नाही. हे लक्षात ठेवा. मला मी सांगतो, मला रडू म्हणजे रडू यामुळे आलं कधी फारच माणूस आहे. अरे सगळे माझे संघ आहे, मी पण तुमच्या संघ आहे. पण हे लक्षात ठेवा, मी जे तुम्हाला माझा पारदर्शक कारभार दाखवला, प्रत्येक गल्ली गोळ्यात कामं झाले. माझा जाणे पळकणीचा रस्ता राहिला, ऐकून घ्या. तो रस्ता केला ताई, ठेकेदारांनी तो रस्ता खराब केला, पण त्याला 1 रुपया सुद्धा मी दिले नाही. त्याचे मला इतके फोनवर राहिले का तुला 1 लाख रुपये देतो, तेवढी सही करायला लाव. शिवसाहेब नाही, रस्ता बनवून दे, तुझे काय पैसे असेल ते घेऊन टाक. हे लक्षात ठेवा. आणि आमच्या एक हनुमान नगरचा रस्ता राहिलेले, तो रवी चव्हाण घर ते संतोषी माता मंदिर तेवढा एक रस्ता राहिला फक्त. तिला पाण्याची लाईन टाकली, तिला गटरी बनवल्या, तिला लाईटाचे पोल लावले. मला सहकारी नेहमी शिवाजीच राहिला, मला नेहमी माझ्या साथीला. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी काही म्हणाल, समोरचे उमेदवार कोण आहे काय, मी कोणाच्या वर टीका करणार नाही, कोणाला काहीच बोलणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा का तुम्ही अजित भाऊचे बहिणी आहे, हे लक्षात ठेवा. आणि या बहिणी मला प्रत्येकाने 1-1 मतदान तुमचं स्वतःच, आमच्या दाजींचं मतदान आणि आपल्या शेजारा पाजारचं मतदान पाडून घ्या. हे तुम्हाला दाखवून देईन मी का आपल्या भागाचा विकास काय असतो आणि आपल्या भागातल्या महिलांची ताकद किती आहे. फक्त एवढी विनंती आहे, एवढं लक्षात ठेवा. या बातमीसहित थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.